सर्वांना नमस्कार. आज आपण येथे ज्येष्ठ धन्वंतरी कैलासवासी डॉक्टर सुधाकरराव कोडगिरे सर, म्हणजे आपण नाना असं जो आपण संबोधित करतो, त्यांचा शोकसभेसाठी आपण येथे सर्व जमलेले आहोत. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे ते एक ज्येष्ठ धन्वंतरी नाहीत, एक सर्व डॉक्टरांचे प्रेरणास्त्रोत होते. आणि त्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या परिवारालाच नाही तर जी आपली वैद्यकीय संस्था, एक कुटुंब, एक परिवार आहे, त्याच्यात सर्व डॉक्टरांमध्ये एक एवढी मोठी पोकळी निर्माण झालेली आहे की ती पोकळी भरून काढणं अशक्य आहे आणि न भरणारी आहे. जेव्हा मी इथे आलो तेव्हा सरांनी ऑलमोस्ट प्रॅक्टिस म्हणजे खूप कमी केली होती, पण सरांचा जो स्वभाव होता ती खूप शांत, संयमी आणि गंभीर, खूप चांगला प्रेमळ स्वभाव त्यांचा होता. ते नेहमी आमच्या ज्युनियर डॉक्टरांना पण आदराने बोलवायचे. ते बोलायचे की डॉक्टर साहेब, एक पेशंट मी पाठवत आहे तुमच्याकडे आणि मला ते क्लिनिकली ट्युबरक्युलोसिस वाटत आहे. आणि तेव्हा मी जेव्हा डिजिटल एक्सरे केला तर खरंच त्या पेशंटला TB निघायला. म्हणजे नानांचं जे प्रॅक्टिकल म्हणजे स्किल्स होत्या, त्यांनी जे फिजिशियन म्हणून त्यांचा जो अनुभव होता तो खूप दांडगा होता. आणि ते ज्या पद्धतीनं जेव्हा पण यायचे ते सर्व ज्युनियर डॉक्टरांची स्तुती करायचे, माझी स्तुती करायचे आणि प्रत्येक बड्डेला ते आवर्जून फोन करायचे. प्रत्येक कार्यक्रमाला ते स्वतः फोन करायचे की डॉक्टर साहेब तुम्ही कार्यक्रमाला आलं पाहिजे. आणि त्यांचं शिस्त, नीटनेटकेपणा हे त्यांचं एक जीवनाचे सूत्र होते. आणि ते कायम ते त्याचा म्हणजे ते अनुषंगाने म्हणजे बोलायचे. आणि कधीच त्यांनी कोणाला, मला तर वाटत नाही की त्यांनी कधी रागवलंय. त्यांचा स्वभाव एवढा प्रेमळ होता आणि ती आभाळभर अशी माया त्यांनी आम्हाला लावलेली आहे सर्व डॉक्टरांवरती. आणि म्हणजे एवढं मोठं जे आता डोंगर त्या कुटुंबियावर कोसळलं, आपल्या वैद्यकीय संस्थेवर कोसळलं, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो देवाकडे ही मी प्रार्थना करेन. त्यांच्या कुटुंबियांना की म्हणजे ह्या दुःखातून बाहेर पडायची म्हणजे देव त्यांना बळ देव, ही पण ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. सरांबद्दल एक चारोळीत मी सांगू इच्छितो. वाटले नव्हते कोणालाही की असे अघटित घडून जाईल, वाटले नव्हते कोणालाही की असे अघटित घडून जाईल. चालता बोलता देव तुम्हास नेईल, जनतेबद्दल आपली आपुलकी, आपलं स्नेह, प्रेम, माणुसकी, माया, जिव्हाळा याची ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी सर्वात पहिले आपली आठवण येईल, त्यावेळी सर्वात पहिली आपली आठवण येईल. विश यू सो मच सर. ओम शांती, ओम शांती, ओम शांती.